विदारक दुष्काळाला केवळ भारत देशच नव्हे तर संपूर्ण विश्वातला सामोरे जावे लागणार आहे. या परिस्थितीचा सामना करून त्यावर मात करण्यासाठी सेवांचे आयोजन असते. रासायनिक खते आणि औषधामुळे आम्ही आमची शेती व पर्यायाने संपूर्ण मातीच विषारी करून टाकलेली आहे. विदेशात कुठल्याही रसायनांचा वापर शेतीमध्ये केला जात नाही. आम्ही मात्र सर्रास वापर करून ते पिकवतो, विषारीच निर्माण करत आहोत. अशा विषांचा आहारात वापर केल्याने कॅन्सरसारख्या असाध्य आजाराने जन्म घेतला आहे. ही परिस्थिती केवळ सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून सुधारू शकते. रसोई ते आरोग्य याचे सूत्रबद्ध आयोजन माता भगिनींच्या हाती आहे. स्वयंपाकाचे आरोग्याशी फार जवळचे नाते असते. आहारशास्त्राचे योग्य ज्ञान माता भगिनींना असावे व त्यांनी हे ज्ञान त्यांच्या सुना मुलांकडून सर्वांपर्यंत पोचवावे. कुटुंबातील सर्व मुलींनी स्वयंपाक कला अवगत असावी. स्वयंपाक हा घरातील स्त्रियांनीच करावा, यासाठी नोकर नसावेत. येथे विवाह मंडळात एक दिवसात विवाह पक्के होण्याची किमया घडत आहे. मानवी जीवन सुखी करण्याचे असल्यास भारतीय संस्कृतीत अन्य पर्याय नाही. 4 पुरुषार्थ जोपासणे हीच भारतीय संस्कृती आहे. पूर्वी संत मंडळी चातुर्मासात गावे दत्तक घेऊन 4-6 महिने या गावात मुक्काम करून ग्रामस्थांना रामायण, महाभारत, गीतेचा जीवन आदर्श सांगत. वयोवृद्ध लोक नातवंडांना खांद्यावर घेऊन तासनतास ते प्रसंग ऐकत आणि त्यामुळे अनायसे लहानांवर संस्कार होत असत. प्रत्येक घर, कार्यालय, वास्तू, शेती आणि देशाला वास्तुशास्त्र असते. ही गुरुपीठाच्या या भूमीने वास्तुशास्त्राची सर्वांना ओळख करून दिलेली आहे. भारतीय कायदे हे भारतीय पद्धतीचे नसून ब्रिटिश पद्धतीचे आहेत. ते अतिशय दुर्दैवी बाब आहे. प्रपंचाचा गाळा चालवणे ही सोपी बाब नसते. विविध स्वभावाची, व्यसने करणारी, विविध तऱ्हेची माणसे सांभाळणे हे कसब भगिनींच्या हाती असते आणि तारेवरची कसरत करताना माता भगिनींचा जन्म जात असतो. तरी कुठलीही तक्रार न करता आपल्या कुटुंबाचे सर्वार्थाने भले व्हावे या विचाराने माता भगिनी सणवार, व्रतवैकल्य, श्रीयंत्र, रुद्रयंत्र तत्संबंधी सेवेत अग्रभागी असतात. शेतकरी हा लाचार नाही. स्वयंरोजगारातून शेतकऱ्यांना जोडधंदा करण्याविषयी मार्गदर्शन उपलब्ध आहे. त्याचा लाभ घेऊन इतरांना प्रवृत्त करणे ही युवा शेतकऱ्यांची जबाबदारी आहे. कोण कुठील मी कवन कार्य मम जणी कैसा राहू या उक्तीप्रमाणे आपण सर्वच जण एकमेकांना ओळखत नव्हतो, एकमेकांशी परिचित नव्हतो. परंतु स्वामीचे सेवेकरू म्हणून आपण एकमेकांच्या संपर्कात आलो आहोत. पण आता एकमेकांशी चौकशी करणे, सुखदुःखात विचारपूस करणे, सुसंवाद साधणे ही आपली नैतिक जबाबदारी नाही का? आचारविचारांनी देवाणघेवाण करणे हा आपला हक्क असतो. कुठल्याही राष्ट्रीय सत्संगाला मिरवणुकीमध्ये अधिक वेळ घालण्यापेक्षा बौद्धिक ज्ञानाचा आदानप्रदान जादा वेळ कसा देता येईल याचा विचार आयोजकांनी करावा. 100 कोटी पाठ ही संकल्पना केवळ राष्ट्रसंरक्षण आणि राष्ट्रोत्कर्ष उद्देशानेच आहे. ग्रामदेवतांचा उचित सन्मान केल्याने गावातील लोकांना देखील उचित बुद्धी होते आणि या उपक्रमामध्ये ते सहभागी होतात. सर्वांचे कल्याण करण्याचा हा मार्ग आहे. तर याच्या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ.